नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत देवरे आणि देवरे अकॅडमी या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यात अगोदर एक आनंदाची गोष्ट, पहिलाच व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर देखील सुद्धा 2च दिवसामध्ये आपल्याला 100+ सबस्क्रायबर हे मिळालेले आहेत आणि या सगळ्या 100+ सबस्क्रायबरचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन आणि आभार प्रकट करतो. मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे. कारण यामध्ये मी 6वी ते 12वी पर्यंतच्या सायन्सच्या सर्व मुद्द्यांचा आणि 9वी-10वीच्या पुस्तकांचा सखोल चॅप्टर वाईज विश्लेषण करणार आहे. मित्रांनो, आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांबरोबरच जे कॉम्पिटिटिव्हचे विद्यार्थी असतात, जे स्पर्धा परीक्षा देत असतात, पोलीस भरती म्हणा किंवा MPSC UPSC, हे देखील विद्यार्थी यांना देखील 6वी ते 12वी पर्यंतच्या विज्ञानाचा अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम दिलेला असतो. त्या अभ्यासक्रमाला फॅक्च्युअल डेटा हा खूप महत्त्वाचा असतो. मात्र फॅक्च्युअल डेटा त्याच वेळेला लक्षात राहील जोपर्यंत आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही, आणि कन्सेप्ट क्लिअर जोपर्यंत आपण लेक्चर ऐकणार नाही तोपर्यंत होणार नाही. ठीक आहे. त्याच पद्धतीने आजकाल जी परीक्षा प्रणाली झालेली आहे कॉम्पिटिटिव्हची, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजिंग प्रश्न विचारले जात असतात, बऱ्यापैकी ट्रिकी प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर असणं हे केव्हाही चांगलं. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला केपलरची गोष्ट सांगणार आहे. त्या केपलरची गोष्टच आपण आज पाहणार आहोत. केपलरने शुक्र अधिक्रमणाविषयी काय सांगितलेलं होतं ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी होतो आणि केपलरचे लॉज हे आपण, केपलरचे प्लॅनेटरी मोशन्सचे जे लॉज आहेत ते आपण डिटेल या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, खूप वर्षांपूर्वी केपलर हा जो सायंटिस्ट होऊन गेला, खूप वर्षांपूर्वी म्हणजे कधी, साधारणतः 16व्या शतकामध्ये तो होऊन गेला. त्याच्या अगोदरच्या काळापर्यंत वेगवेगळे जे लॉज शोधले गेलेले होते किंवा वेगवेगळे जे सिद्धांत मांडले गेले होते त्याच्याविषयी मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलंच आहे. केपलरने वेगळं काय केलेलं होतं? केपलर हा एक ॲस्ट्रॉनॉमर तर होताच होता, पण त्याचबरोबर तो एक चांगला मॅथमॅटिशियन सुद्धा होता. सुरुवातीच्या काळात त्याचं जीवन धकाधकीचं जीवन त्याचं गेलं. मात्र नंतर त्याला एक रॉयल सायंटिस्ट म्हणून मान्यता मिळालेली होती. बट बिफोर दॅट ही वॉज द असिस्टंट ऑफ टायको ब्राहे. टायको ब्राहे विषयी आणि केपलर विषयी आपल्याला या चॅप्टरमध्ये थोडीशी माहिती दिलेलीच आहे. टायको ब्राहेचा तो असिस्टंट होता. मात्र टायको ब्राहेच्या मृत्यूनंतर त्याची सर्व जी संशोधन कागदपत्रके वगैरे होती ही केपलरकडे सुपूर्द करण्यात आली आणि पुढे यानेच बरेचसे सिद्धांत मांडलेले होते. तर मग बऱ्याच वेळेला असंही म्हटलं जातं की हे ब्राहेचे सिद्धांत होते, मात्र केपलरने त्याच्या नावावरती खपवले. परंतु असं नाहीये. बऱ्याचशा देशांमध्ये टायको आणि ब्राहे अशी थिअरी सांगितली जात असते. एनिवेज, तर केपलरने लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन जे होते त्याने सुरुवातीला सगळ्यात अगोदर कोपर्निकस जो सांगून गेला होता की सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रभागी असून त्याच्या अवतीभोवती इतर प्लॅनेट्स फिरतायत आणि ते वर्तुळाकृती म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये फिरतायत, म्हणजे त्यांची जी ऑर्बिट आहे ती एक्झॅक्ट सर्कल आहे. मग ज्या वेळेला केपलरने अध्ययन करायला सुरुवात केलेली होती, त्याने ज्या वेळेला ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली होती, ते त्याच्या म्हणण्यानुसार हे जे प्लॅनेट्स आहे सर्वप्रथम त्याला मार्स म्हणजे मंगळ ग्रहाची कक्षा ही ज्ञात झाली. मंगळ ग्रह याची जी ऑर्बिट आहे ती इलिप्टिकल ऑर्बिट आहे असं त्याचं म्हणणं पडलं. आणि जर कदा मंगळ ग्रहाची ऑर्बिट इलिप्टिकल आहे तर मग बाकीच्या ग्रहांची पण बट ऑब्वियस आहे, त्यांची ऑर्बिट सुद्धा कशी असणार आहे? इलिप्टिकलच असणार आहे. या ऑर्बिटचा अभ्यास करत असताना काही निष्कर्ष त्याने काढलेले होते आणि त्याच्याच एक भाग त्याने काही प्रेडिक्शन्स नोंदवलेले होते जे एक्झॅक्ट ठरलेले होते. त्या प्रेडिक्शन्समध्येच एक व्हीनस ट्रान्झिट असं एक संकल्पना येते. नाउ व्हॉट इज व्हीनस ट्रान्झिट? मित्रांनो, सुरुवातीच्या काळात जसे सूर्यग्रहण असतात, जसे चंद्रग्रहण असतात, आपल्याला माहिती आहे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाप्रमाणेच ज्या वेळेला व्हीनस याचं एक्लिप्स होतं, परंतु व्हीनसचं एक्लिप्स आपण एक्झॅक्टली म्हणू शकत नाही. एक्लिप्स होणं म्हणजे ग्रहण होणं म्हणजे नेमकं काय, तर सूर्य किंवा चंद्र हा पूर्ण झाकला जाणं, बरोबर. लुनार इक्लिप्स अँड सोलर इक्लिप्स म्हणजे काय असतात, ज्याच्यामध्ये सूर्य किंवा चंद्र हे पूर्णतः झाकले जातात. का तर ते एका पर्टिक्युलर रेषेमध्ये येतात आणि त्यांची सावली एकमेकांवरती पडत असते. लाईक लुनार इक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये पृथ्वी येते त्यावेळेला लुनार इक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण घडत असते. ज्या वेळेला सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो त्यावेळेला सूर्यग्रहण घडत असते. अशाच पद्धतीने
चंद्रापेक्षा फार फार तर 2-3 पटीने मोठा असलेला ग्रह व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह हा ज्या वेळेला सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येतो त्यावेळेला व्हीनस ट्रान्झिट होतो. आता याला ट्रान्झिट का म्हटलं तर कारण की सूर्याचं आकारमान जे असतं ते बऱ्यापैकी मोठं आहे आणि ज्या वेळेला त्याच्याद्वारे किंवा त्याच्या थ्रू व्हीनस जातो जो पृथ्वीपासून बऱ्यापैकी दूर अंतरावरती आहे तो साधारणतः या क्रमाने काही असं त्याचं मार्गक्रमण असतं आणि तो अतिशय छोटा परंतु एक बारीकसा डॉट आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्झिट होताना दिसत असतो. आणि ही जी गोष्ट आहे ही अवकाशीय घटना जी आहे हा जो सेलेस्टियल इव्हेंट आहे हा इव्हेंट साधारणतः 125 ते 128 वर्षानंतर होत असतो आणि याचं एक्झॅक्ट प्रिडिक्शन केपलरने केलेलं होतं. केपलरने हेही सांगितलेलं होतं की दर 128 वर्षानंतर ही घटना घडल्याच्या एक्झॅक्ट 8 वर्षानंतर पुन्हा ही घटना घडते आणि त्याच्यानंतर पुन्हा 125 वर्षाचा कालावधी जावा लागतो. तर याचे प्रिडिक्शन करून सुद्धा त्या केपलरला ती खगोलीय घटना पाहता आली नव्हती कारण की ज्या वेळेला त्याने प्रिडिक्शन केलेलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो ते पाहणार होता तिथं क्लाउडी वातावरण वगैरे असल्यामुळे त्याला ते व्यवस्थित पाहता आलं नव्हतं. आणि तदनंतर सेकंड टाइम 8 वर्षानंतर ते पुन्हा होणार आहे हेही त्याला ठाऊक होतं. तर ज्या ठिकाणावरून ते दिसणार आहे की ज्या वेळेला दिवस असणार आहे आणि व्हीनस ट्रान्झिट होणार आहे हे त्याला माहीत पडलं. तो त्याचं सामान वगैरे पॅक करून समुद्रामार्गे ज्यावेळेस निघाला मात्र वादळी वाऱ्यांमुळे आणि समुद्रात आलेल्या चक्रीवादळांमुळे त्याला तिथपर्यंत योग्य वेळी पोहोचता आलं नाही आणि त्याचं शुक्र अधिक्रमण पाहणं राहून गेलं. मात्र हा सिद्धांत परफेक्ट लागू पडला आणि ती त्यावेळच्या पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांनी तिथल्या सायंटिस्टने ते पाहिलेलं होतं आणि याला पाठबळ मिळालेलं होतं. या सिद्धांताला पाठबळ मिळालेलं होतं. निकोलस कोपर्निकसला या घटनेबद्दल माहिती होतं परंतु त्याला जास्त इंटरेस्ट नव्हता. त्याने ते पाहिलं नाही. गॅलिलिओला ज्या वेळेला ते माहीत पडलं कारण गॅलिलिओ आणि केपलर समकालीन जरी असले तरी गॅलिलिओ सेकंड टाइम ज्यावेळेस हे व्हीनस ट्रान्झिट होणार होतं ते पाहायच्या वेळेपर्यंत त्याचे डोळे चालले गेलेले होते. न्यूटनला देखील काही कारणास्तव हे शुक्र अधिक्रमण पाहता आलं नाही. तर मित्रांनो अलीकडच्या काळात म्हणजे 2010च्या दशकात आणि 2020च्या दशकात ही खगोलीय घटना लागोपाठ 8 वर्षाच्या अंतराने घडून गेलेली आहे आणि मानवजातीला आता पुन्हा 125 वर्ष तो सेलेस्टियल इव्हेंट पाहायची वाट पाहावी लागेल. एनिवेज तो काही खूप अचाट वगैरे इव्हेंट होतो अशातला भाग नाही परंतु या मुद्द्यावरनं एक गोष्ट समजली की जे प्लॅनेट्सचे जे ऑर्बिट्स असतात हे एलिप्टिकल असतात. त्यांचा पाथ त्यांना समजलेला होता. रात्रभर ऑब्झर्वेशन्स करून हे सिद्धांत या सायंटिस्ट लोकांनी आपल्याला शोधून दिलेले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण केपलरचे लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हे डिटेल अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूयात केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. बट पहिला लॉ काय म्हणतो? पहिला लॉ याला लॉ ऑफ ऑर्बिट असं सुद्धा म्हटलं जातं. लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतो की द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज लोकेटेड ॲट वन ऑफ द फोकाय ऑफ दॅट ऑर्बिट. एक्झॅक्ट वर्डिंग जे आपल्या पुस्तकात दिलं आहे ते याप्रमाणे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे कोणत्याही प्लॅनेटची जी ऑर्बिट असते म्हणजे त्याची जी कक्षा असते ती सूर्याभोवती लंबवर्तुळाकार आहे म्हणजेच काय एलिप्टिकल फॉर्मॅटमध्ये आहे आणि सूर्य हा त्या एलिप्सच्या एका कोणत्या तरी नाभीय केंद्रावरती स्थित आहे म्हणजे वन ऑफ द फोकाय तो स्थित आहे. नाउ फोकाय इज व्हॉट? फोकाय इज द प्लुरल फॉर्म ऑफ फोकस. फोकस म्हणजे एलिप्स याला 2 फोकस असतात त्याच्यापैकी एका फोकसवरती सूर्य हा केंद्रित आहे. मग आता एलिप्स काय असतो? लेट अस अज्युम आपल्याला पुस्तकातच त्यांनी दिलेलं आहे की इफ वी टेक अ कोन अँड वी कट दॅट कोन विथ द इन्क्लाइन अँगल. एका इन्क्लाइन अँगलने जर का तुम्ही त्या कोनला कट केला देन द टॉप व्ह्यू ऑफ धिस कोन विल लुक लाईक धिस. तो या पद्धतीने आपल्याला दिसेल. सो दिस इज नथिंग बट द एलिप्स. याला आपण एलिप्स असं म्हणू शकतो. मग या एलिप्सच्या बाबतीत जर का व्यवस्थित आपण माहिती करून घेतली तर सर्कलच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट माहिती सर्कलला एक सेंटर असतं. सर्कल हॅज वन सेंटर. लेट अस अज्युम देर इज अनदर सर्कल. इट हॅज अनदर सेंटर. इफ वी अटॅच these 2 circles like this and we remove
this portion of those circle, then what can be seen? आपल्याला एक गोष्ट समजते की तो एक इलिप्टिकल शेप तयार झाला आहे आणि हे दोन त्याचे सेंटर्स आहेत. नाव फॉर धिस होल फिगर दीज आर नथिंग बट द फोकल पॉइंट्स. यांनाच फोकल पॉइंट्स असं म्हटलं जात असतं. मग याचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे? लेट अस अझ्युम ही एक ऑर्बिट आहे आणि या ऑर्बिटवरनं जर कदा एखादा पॉइंट घेतला ए, या ए पासून सपोज याचं नाव F1 आहे, याचं नाव F2 आहे. ए पासून F1 आणि ए पासून F2 यांचं डिस्टन्स जे पण काही असेल ते AF1 प्लस AF2 जे पण काही यांची बेरीज होईल ती तुम्ही दुसरीकडे कुठेही एखादा पॉइंट घ्या. लेटेस्ट अजून हा एक पॉइंट आहे बी पासून F2चं बी पासून F1चं डिस्टन्स यांची बेरीज घ्या. BF1 प्लस BF2 हे देखील याच्या एवढंच असणार आहे. म्हणजे कुठलाही पॉइंट घ्या, रादर आपण इथे एखादा पॉइंट घेतला सी पासून F1 पर्यंत आणि सी पासून F2 पर्यंत डिस्टन्स जर का तुम्ही चेक केलं आणि ते मेजर केलं म्हणजे CF1 प्लस CF2 मेजर केलं तरी ते देखील कसं असणार आहे? या डिस्टन्स एवढंच असणार आहे. इट मीन्स अलॉंग द elliptical path the total distance of that point from those focus foci are same. सगळ्यांचं त्याच्यापासूनचं डिस्टन्स हे सेम असतं. हा असतो इलिप्स. आणि अशाच प्रकारची इलिप्टिकल ऑर्बिट जी आहे ती इलिप्टिकल ऑर्बिट प्लॅनेटची सूर्याभोवती असते असं केप्लरने त्याच्या फर्स्ट लॉ मध्ये सांगितलेलं आहे. फर्स्ट लॉला अजून काय म्हटलं जातं? लॉ ऑफ ऑर्बिट. सेकंड लॉ आहे लॉ ऑफ इक्वल एरियाज. नाव इक्वल एरियाज म्हणजे काय? समान क्षेत्रफळ. आता समान क्षेत्रफळ कशाच्या बाबतीत आहे? तर अंतराच्या बाबतीत आहे. या लॉ ऑफ इक्वल एरियाजच्या म्हणण्यानुसार प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याजवळून जात असताना किंवा सूर्यासमोरून जात असताना इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करतो. ओके, सो एक एक्झॅक्ट वर्डिंग आपण त्याचं पाहूयात. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया in equal interval of time. Line joining the planet and the sun. Let us assume हा एक पॉइंट आहे ए पासून प्लॅनेट ए या पॉइंटला आहे, या पॉइंट पासून सूर्य आणि सी या पॉइंट पासून सूर्य, ई या पॉइंट पासून सूर्य हे त्यांचं डिस्टन्स आहे. ठीक आहे, हे एवढ्या डिस्टन्स वरती ते आहेत. आता लेट अस अज्युम 5 डेज 5 दिवसांमध्ये ए या पॉइंट पासून बी या पॉइंट पर्यंत तो प्लॅनेट जातोय. 5च दिवस हे अंतर आपण कॉन्स्टंट ठेवू आणि पुढे कुठेतरी त्या ऑर्बिटमध्ये सी या पॉइंट पासून डी या पॉइंट पर्यंत तो 5 दिवसात जातोय. ई या पॉइंट पासून एफ या पॉइंट पर्यंत तो 5 दिवसात जातोय. टाइम हा जो कॉन्स्टंट आहे हा आपण कसा ठेवलाय? हा कॉन्स्टंट ठेवलेला आहे. मग 5 दिवसांमध्ये तो एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये जरी असला, कमी अधिक अंतर जरी तो करून घेत असला तरी पण त्याने कव्हर केलेला जो एरिया असणार आहे हा एरिया इक्वल असतो असं हा नियम सांगतो. म्हणजे लेट अस अज्युम F1 ही समजा फोकल पॉइंट आहे सूर्याचा, तर AF1B याचा एरिया ऑफ AF1B विल बी इक्वल्स टू एरिया ऑफ CF1D and it is also equals to area of EF1F. या पद्धतीने तिन्ही ठिकाणी यांचा कालावधी सारखा ठेवून त्यांनी कव्हर केलेला एरिया सारखा होतो. बरं, मग हे असं का घडतं याची डिटेल्स आपल्याला नाही आहेत किंवा ते आपल्याला एक्सप्लेन पण करायचे नाही आहेत, परंतु याचं कारण आहे ते म्हणजे सूर्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ज्या वेळेला सूर्याच्या जवळच्या भागातनं म्हणजे क्लोजर ऑर्बिटमधनं जर कदा एखादा प्लॅनेट जात असेल, देन ॲट दॅट टाइम इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस अँड वेन इट इज फार अवे फ्रॉम द सन देन इट्स वेलॉसिटी डिक्रीजेस. म्हणजे अकॉर्डिंगली त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याची वेलॉसिटी त्याच्या वेगावरती त्याचा परिणाम होत असतो. बट ऑल अँड ऑल जो टोटल टायमिंग असतो तो मात्र कॉन्स्टंट असतो. म्हणून त्याचा ॲव्हरेज स्पीड जो असतो तो ॲव्हरेज स्पीड हा कॉन्स्टंट असतो.
मात्र जवळच्या भागातून जात असताना त्याचा स्पीड वाढलेला असतो, म्हणून इथं तो एरिया बरोबर कव्हर करून घेतो. या ठिकाणी थोडासा वेगळा असेल, या ठिकाणी वेगळा असेल, वेगळे वेगळे जरी डिस्टन्सेस असले त्या पाथमधले तरी त्यांचा एकूणातला जो एरिया असतो तो सेम असतो. म्हणजे जर कदा अजून सांगायचं झालं तर ए या पॉईंट पासून 5 दिवसात तो इथपर्यंतचा एरिया कव्हर करतोय, सी या पॉईंट पासून 5 दिवसात तो इथपर्यंतचा एरिया कव्हर करतोय आणि ई या पॉईंट पासून 5 दिवसात तो इथपर्यंतचा एरिया कव्हर करतोय. सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड लॉ ऑफ केपलर. केपलरचा तिसरा लॉ काय म्हणतो? केपलरचा तिसरा लॉ, इट इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ पिरियड. The square of its period around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. Square of its period around the sun. Now let us assume a planet takes a certain period to complete one revolution around the sun. सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यासाठी एखाद्या प्लॅनेटला एक ठराविक वेळ लागत असेल तर यांच्या म्हणण्यानुसार लेट अस अज्युम टी इज द टाइम टेकन बाय दॅट प्लॅनेट. टी हा वेळ तर प्लॅनेट घेत असतो. हा जो वेळ आहे हा डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे. कशाच्या? तर सूर्यापासून त्या प्लॅनेटच्या मीन डिस्टन्स. आता मीन डिस्टन्स कसं काय काढणार? लेट अस अज्युम सूर्यापासून जास्तीत जास्त डिस्टन्स पी हा पॉइंट आहे, सूर्यापासून कमीत कमी डिस्टन्स क्यू हा पॉइंट आहे. तर पी आणि क्यू यांची बेरीज करून घ्या, डिवाइडेड बाय 2 करा. दॅट विल बी द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. मग सूर्याभोवती ज्या वेळेला तो प्लॅनेट फिरतोय, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे लेट अस अज्युम आर हे त्या प्लॅनेटचं मीन डिस्टन्स आहे, तर ते याच्या स्क्वेअर पिरियडच्या स्क्वेअरला डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतं. म्हणजे जर का तुम्ही पिरियड वाढवला तर डिस्टन्स वाढणार आहे, किंवा पिरियड तुम्हाला वाढलेला दिसला तर डिस्टन्स वाढलेला असणार आहे, किंवा डिस्टन्स वाढलेलं असलं तर पिरियड वाढलेला दिसणार आहे. जर का डिस्टन्स कमी असलं पिरियड देखील कमी असणार आहे. कारण की डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, तर एक क्वांटिटी वाढलेली असेल तर दुसरी क्वांटिटी देखील वाढलेली असते. बरं, असं डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आपण ज्यावेळेस म्हणतो तर बघा, अल्फा हे साइन डायरेक्ट प्रोपोर्शन किंवा समप्रमाणासाठी वापरलं जातं. अल्फा म्हणा, लेस दॅन ग्रेटर दॅन सायन्स म्हणा, इक्वल टू सायन्स म्हणा, हे जवळपास 2 बाजू एखाद्या समीकरणाच्या दाखवत असतात. जसं आपण इक्वल्स टू मध्ये काम करत असताना लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला असं म्हणत असतो, आणि राईट हँडची क्वांटिटी जर का मल्टिप्लिकेशनला असेल तर लेफ्ट हँडला येत असताना ती डिव्हिजनला जाते. सिमिलरली ज्यावेळेस समप्रमाण किंवा डायरेक्ट प्रोपोर्शन आपण दाखवत असतो त्यावेळेला हा टी स्क्वेअर इथं ॲज इट इज ठेवला आणि आर क्यूबला जर का आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर तो डिव्हिजनला चालला जाईल या पद्धतीने. तर याचा एक अर्थ हाही होतो की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे प्रोपोर्शन ऑलवेज कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. हा कॉन्स्टंट के या अक्षराने दाखवला जातो. आणि याचाच वापर करून न्यूटनने त्याचा जो सिद्धांत होता, या तिसऱ्या सिद्धांताचा, केपलरच्या तिसऱ्या सिद्धांताचा वापर करून न्यूटनने त्याचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कशा पद्धतीने एक्सप्लेन केला हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्वांना सूचना की लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ज्ञानाचा प्रसार करा.